नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे 21 मे. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या भागामध्ये आपल्या जे आहे अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर याचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पाहायचं म्हणलं तर आज आपलं जे आहे आज आहे 20 मे आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्या काही भागामध्ये जे आहे काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर आज रात्रीच्या दरम्यान जे आपला छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जालना, अहिल्यानगर, बीड आणि अकलूज, सोलापूर आणि सांगली, धाराशिव, सातारा, रत्नागिरी आणि सावंतवाडी आणि निपाणी या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जे आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला राहील. त्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज मध्यरात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दरम्यान उद्या आहे 21 मे. तर उद्या सकाळपासूनच आपलं जे आहे कोकणपट्टीमध्ये पावसाला सुरुवात होईल. उद्या सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि मुंबई, पालघर या भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा जे आहे उद्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. आणि उद्याच्याला दुपारच्या दरम्यान राज्यामध्ये वातावरणामध्ये या ठिकाणी बदल होईल आणि उद्याच्या दुपारच्या दरम्यान राज्यामध्ये आपला जे आहे दुपारच्या दरम्यान काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी होणार आहे. तर अतिवृष्टी नेमकी कोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तर याचा अंदाज या ठिकाणी आपण पाहूया. तर उद्याच्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान नाशिक, इगतपुरी, वाडा, पालघर, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, कोपली, मुंबई, अहिल्यानगर तसेच जे आहे पुणे, जेजुरी, गोरेगाव, सातारा या भागामध्ये जे आपला अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर उद्याच्याला दुपारनंतर म्हणजे दुपारी 3च्या नंतर जे आपला राज्यातील मराठवाडा तसेच जे आहे खानदेशचा भाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र म्हणजे मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर आणि जे आहे मालेगाव, वणी, निफाड, येवला, कोपरगाव आणि वैजापूर या भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे पाणीच पाणी होईल असा पाऊस या ठिकाणी राहणार आहे उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान. तसंच जे आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, पैठण या भागामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि जसं बीड जिल्हा आणि जामखेड, अहिल्यानगर, दौंड, बारामती, करमाळा, इंदापूर, पंढरपूर या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान चांगला ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला जे आहे उद्या सायंकाळपासून म्हणजे उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहील. तर हा पाऊस आपला जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यापासून आपल्याला जे आहे जसं मुंबई भागापर्यंत पुणे, सातारा, सांगली संपूर्ण कोकणपट्टी संपूर्ण जे आहे खानदेश भाग या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे आहे जसं की आता लातूरचा भाग तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, पुशेप, लोणार, अकोला, अमरावती या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान पावसाची या ठिकाणी हजेरी पाहायला मिळेल. उद्या रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे जळगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर तसेच पुणे जिल्हा, बीड जिल्हा आणि लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस आहे राज्यामध्ये रोज दुपारनंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि उद्यासुद्धा जे आहे दुपारनंतर राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा पाऊस जे आहे या ठिकाणी चांगलाच मोठा असणार आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे तर काही भागामध्ये पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहेत सध्या आज रात्रीच्या दरम्यान पाहायचं म्हणलं तर आज रात्री फक्त जे आहे छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि इतर भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहील. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला हा जो पाऊस आहे हा पाऊस कधी उघडणार आहे याचा जे आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की अजून किती दिवस पाऊस आहे. कारण की हा मे महिन्यामध्ये आतापर्यंत कधीही असा पाऊस पडला नाही. असा पाऊस जे आहे या महिन्यामध्ये आपल्याला यावर्षी पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो आहे पाऊस हा अवकाळी पाऊस आहे, मान्सूनपूर्व पाऊस आहे. अजून मान्सून जे आहे केरळमध्ये दाखल झालेला नाही. मान्सून हा केरळमध्ये 27 मेला या ठिकाणी दाखल होईल.
आणि त्यानंतर जे आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून हा मुंबईमध्ये दाखल होईल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे जे शेतकऱ्यांनी आपली पेरणीची घाई करू नये, कारण की अजून मान्सून या ठिकाणी आलेला नाही। हा जो पाऊस आहे हा अवकाळी पाऊस आहे, म्हणजे चांगलाच मोठा पाऊस राहणार आहे, म्हणजे पाणीच पाणी होईल असा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या 4 ते 5 दिवसामध्ये। म्हणजे 21 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। खास करून जे आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे कोकणपट्टी आणि जसं की मराठवाड्यातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आणि जे आहे मुंबई पुणे या भागामध्ये, नाशिक या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो येत्या 4 ते 5 दिवसामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। या पावसामध्ये जे आपला धरणी वगैरे जे आहे, धरणं नदी नाले जे आहे भरून जातील असा पाऊस जे आहे तुम्हाला येत्या 4 ते 5 दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्यासुद्धा आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर मुंबईकडून या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल। त्यानंतर हा पाऊस जे आहे नंतर दुपारनंतर मराठवाड्यामध्ये आणि खानदेश भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येईल। आणि त्यानंतर जे आहे हा पाऊस रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आहे मराठवाड्यामध्ये राहील। आणि त्यानंतर मध्यरात्री जे आपल्याला शेवटला म्हणजे परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती या भागामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सुरुवातीला जे आहे मुंबई भागापासून पावसाला सुरुवात होते, त्यानंतर हा पाऊस हळूहळू जे आहे आपल्याला मराठवाड्यामध्ये सरकतो आणि त्यानंतर जे आहे मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला थोडाफार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते। आणि शेतकरी मित्रांनो जे आहे त्यामुळे राज्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये राज्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे। तर ही अतिवृष्टी जी आपला कोकणपट्टीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये, तसेच मुंबई भागामध्ये सुद्धा अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे। आणि काही अतिवृष्टी जे आपल्याला थोडाफार सोलापूर भागामध्ये आणि बीड जिल्हा तसेच अहिल्यानगर जिल्हा या भागामध्ये सुद्धा आपल्याला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर, मनमाड या भागामध्ये सुद्धा आपल्याला चांगलाच अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे। तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज। तर तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे तर आत्ताच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, की जेणेकरून आम्ही तुम्हाला जे आहे पुढच्या जे आहे हवामान अंदाजमध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं, तुमच्या तालुक्याचं नाव तुम्हाला जे आहे हवामान अंदाज दिला जाईल। आणि शेतकरी मित्रांनो जे आहेत सध्या तुमच्या भागामध्ये आपण जसं की सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। फक्त जे आहे जो नागपूरचा भाग आहे, म्हणजे विदर्भातील जिल्हा म्हणजे नागपूर, गोंदिया या भागामध्ये पावसाचे प्रमाण शक्यतो कमीच राहील, म्हणजे थोडंफार ढगाळ वातावरण राहील। आणि हा पाऊस फक्त जे आहे विदर्भ सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल। अवकाळी पाऊस आहे, त्यामुळे अवकाळी पाऊस हा जे आहे चांगलाच जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि त्यापर्यंत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा। तर धन्यवाद।